तपस्या ना स्वर्गाची मोक्षाची, ही तपस्या ना लोभाची लाभाची, ही तपस्या नाही पुढल्या जन्माची, ही तपस्या नाही कुठल्या स्वार्थाची, ही तपस्या तरीही केवळ भाग्याची, ही तपस्या तशी श्रमांची कष्टांची, ही तपस्या एकल कोंड्या वाटेची, ही तपस्या नवस्वप्नाच्या रचनेची, ही तपस्या सुप्त मनाच्या हाकेची, ही तपस्या तुमची माझी सर्वांची, ही तपस्या माणुसकीच्या धर्माची, ही तपस्या माणुसकीच्या धर्माची. तपस्या या मालिकेचं नाही ग्रंथाचं एक एक पान आपल्या समोर उलगडत गेलं. ध्येयासक्तांच्या अमूल्य कार्याचा आलेख मांडला गेला. आजचं हे 26वं पान म्हणजे मागची पानं पुन्हा एक वार चालणं, भूतकाळ आजमावताना भविष्याची चाहूल घेणं. संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांवरती आतापर्यंत मी बऱ्याच फिल्म्स केल्या. त्या फिल्म्स जेव्हा केल्या त्यानंतर असं लक्षात आलं की या माध्यमाची ताकद खूप मोठी आहे. 2 तास भाषण करून जे सांगितलं जाईल ते एक 10 मिनिटाचं प्रेझेंटेशन हे लोकांपर्यंत जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचतं. आपण आतापर्यंत याचा उपयोग आपल्या व्यावसायिक कामाकरता केला होता, पण आपल्या समाजाकरता याचा काही उपयोग करता येईल का, आम्ही असा सगळ्यांनी एकत्र विचार करायला सुरुवात केली. मुक्त हो कदम बढ़े अगाध प्रगति के लिए, द्वार सब खुले रहे सुयोग्य व्यक्ति के लिए. दीन की न बेबसी अमीर का विलास हो, हम तो चाहते हैं व्यक्ति व्यक्ति का विकास हो. सरकारी किंवा कोणतेही अर्थसहाय्य नाही, केवळ स्वयंप्रेरणेनं आणि स्वबळावर अर्थहीन समाज घटकांना अर्थपूर्ण अस्तित्वाची ओळख करून देणाऱ्यांच्या कार्याची ओळख व्हावी, या हेतून तपस्येला आरंभ झाला. त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना सहभागी करून घेतलं. यात कोणतंही मनोरंजन नसेल, पण मनसंवर्धन व्हावं हा हेतू मात्र नक्की आहे. त्यांचा हात हातात घ्यावा किंवा त्यांना भक्कम पायावर उभं करण्यासाठी हात द्यावा, किंवा मग आपणच उभं राहावं अशी कोणतीही प्रेरणा आपल्या जागृत व्हावी म्हणून उघडत जावं ग्रंथाचं एक एक पान. हा मनोदय होता. करायची म्हणजे नक्की कशी मालिका करायची, कुठल्या संस्था निवडायच्या, काय निवडायच्या, निवडीकरता निकष काय ठेवायचे, अशी सगळी एक गोष्टींची पूर्वतयारी करत गेलो. निरनिराळी माणसं या प्रकल्पामध्ये एक जोडत गेलो आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जवळजवळ 110 संस्थांची यादी आपल्याकडे हळूहळू बोलबोलता तयार झाली. पुण्यामधल्या सेवावर्धिनीसारखी संस्था असेल किंवा मुंबईमधल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीसारखी संस्था असेल, अशा संस्थांचं सहयोग हे संस्था निवडीकरता घ्यायचं ठरवलं. कारण समाजापुढे आपण ज्या संस्था येणार आहोत त्या संस्था योग्य असल्या पाहिजे. चुकीच्या संस्था कुठल्याही परिस्थितीत समोर मांडल्या गेल्या नाही पाहिजे. चित्रीकरणाचा मुहूर्त झाला कल्याण जवळील मामणोली या गावी. तारीख होती 2 सप्टेंबर 2009 आणि पहिल्या भागाच्या चित्रीकरणास प्रारंभ झाला लातूर येथील संवेदना या सेरेब्रल पाल्सीवर काम करणाऱ्या संस्थेपासून. अडचणी हा यशाचा आत्मा आहे. अडचणीत जसा आम्ही एकमेकाला हात दिला तसं तेच हात एकत्र येऊन यशाच्या वेळी उंचावले. लेखक, दिग्दर्शक, कॅमेरामन, स्पॉट बॉय, लाईट बॉयज या पडद्यावरच्या पदव्या, एरवी मात्र सर्व तपस्याच्या पालखीचे भोई होते. वेळ पडल्यास कोणीही कुठलंही काम करावं.
एक शीर्षक गीत हवं, जे प्रेक्षकांच्या मनात गुंजत राहील आणि मदतीसाठी त्यांच्या हातातून प्रवाही होत राहील. सुधीर मोघ्यांनी धीर दिला आणि त्याला सुरांचा आधार दिला चैतन्य कुंटेनं. पडद्यामागची सर्व तयारी पूर्ण झाली आणि पडद्यावर प्रारंभ झाला तपस्येचा. दिनांक 27 डिसेंबर 2009 ला. मग सुरू होतो एक आनंद सोहळा. डबा खाण्याचा आणि भरवण्याचा. पोटच्या मुलांप्रमाणे अत्यंत आत्मीयतेनं शिक्षक यांना भरवतात. मुळात कोणत्याही व्यवसायाकरता लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टींची आता उणीव भासत होती. ती गोष्ट म्हणजे प्रशिक्षण. आणि या अपूर्णतेला पूर्ण करण्यासाठी सुरू झालं संपूर्ण बांबू केंद्र. एक दुःखाची वेदना कायम ठसठसत असते माझ्या मनात. कितीही झालं तरी मी प्लॅटफॉर्म तात्पुरता थांबा, अशात एकाच्या ध्यानात हा असमतोल आला, जाणवला. थांबला तो जगण्याची शर्यत सोडून घटकाभर या जीवांसाठी. यांच्याशी बोलल्यानंतर त्यानं सुरू केली एक अभिनव मोहीम. या मुलांची घरं हुडकून त्यांच्या मुक्कामी त्यांना परत पाठवण्याची. आदर्श गो सेवा प्रकल्प सुरू झाला. पण केवळ गोरक्षण करणं आणि गायी पाळणं यातून पुढे काय, असा प्रश्न उभा राहिला. समाजाचा दूषित दृष्टिकोन, जाती व्यवस्थेचे घट्ट साचे, यामुळे बाहेरच्या जगापासून तुटलेपणा आणि गुन्हेगारीचा ठप्पा, आणि त्यातून रोजच्या जगण्याशी निगडीत समस्या, अशा सापळ्यात स्वतः पारधीच अडकलेला दिसतो. या भागात वस्ती आहे महाराष्ट्राच्या आदिम रहिवासी असलेल्या आदिवासींची. हे आदिवासी वसले आहेत छोट्या छोट्या पाड्यांवर. प्रामुख्याने जव्हार व मोखाडा या तालुक्यांमधून अशा 272 पाड्यांमधून ही जनता वसते. या गीतामध्ये वर्णन केलेला समृद्धतेनं नटलेला भारत ही मुलं डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण स्पर्शानं अनुभवतात. 6 ठिपक्यांच्या ब्रेल भाषेच्या रांगोळीद्वारे वाचू शकतात, लिहू शकतात. आणि स्वरांच्या माध्यमातून व्यक्त करू शकतात. ही 10 मजली इमारत नाना पालकर स्मृती समितीचं रुग्ण सेवा सदन आहे. मुंबईमध्ये उपचारांकरता येणाऱ्या रुग्णांची निवास व्यवस्था इथे विनामूल्य होते यावर विश्वास बसणार नाही. हा घटक म्हणजे या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची मुलं. जशी जशी संध्याकाळ जवळ येते तसं तसं यांच्यावर जीवघेण्या अनुभवांना सामोरं जाण्याची वेळ जवळ येते. आपल्या आईवर वेळोवेळी होणारे अत्याचार पाहून या मुलांची रात्र अधिक काळोखी होत जाते. याचाच परिणाम म्हणून या लालबत्ती विभागातल्या मुलांना सर्वसामान्य मुलांसारखं आयुष्य जगता न येऊन समाजातील उपेक्षित घटक म्हणूनच त्यांची ओळख निर्माण होते. या विदारक गोष्टीची जाणीव झाल्यामुळे चैतन्य महिला मंडळांनी पुण्यातल्या लालबत्ती विभागात रात्रीचं पाळणाघर सुरू करायचा निर्णय घेतला. ही तपस्या